जय जय स्वामी समर्थ भक्तो. आजचा हा संदेश त्या प्रत्येकासाठी आहे ज्याच्या मनात कधी ना कधी हा प्रश्न येतो, माझं नशीब असंच का आहे? मी इतका प्रयत्न करतो तरीही यश का मिळत नाही? इतरांचं सगळं व्यवस्थित पण माझंच आयुष्य संघर्षाने भरलेला का? जर हा प्रश्न तुमच्या मनात कधी आला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज आपण समजून घेणार आहोत नशीब म्हणजे नेमकं काय आणि ते बदलायला येतं का? नशीब म्हणजे काय? लोक म्हणतात त्याचं नशीब जोरावर आहे, माझं नशीब साथ देत नाही. पण स्वामी समर्थ सांगतात नशीब म्हणजे कालच्या कर्माचं आजचं फळ. आपण जे पेरतो तेच उगवतं. आज तुम्ही ज्या परिस्थिती आहात ती अचानक आलेली नाही, ती तुमच्या निर्णयाची, तुमची सवयीची आणि तुमच्या विचारांची देणं आहे. हे ऐकून कदाचित मला धक्का बसेल, पण हेच खरंच सत्य आहे. लोक नशिबाला दोष का देतात? कारण नशिबाला दोष देणं सोपं आहे, स्वतःमध्ये बदल करणं कठीण आहे. जेव्हा प्रयत्न अपयश ठरतो तेव्हा मन लगेच म्हणतं हे माझ्या नशिबातच नाही. पण भक्त हो, स्वामी समर्थ म्हणतात जो स्वतःला हरवतो त्याला जग हरवतं. तुम्ही जर स्वतःवर विश्वास सोडला तर नशीब कसं बदलेल? नशीब बदलण्याची पहिली टप्पा विचार बदला. तुम्ही दिवसात किती वेळा नकारात्मक विचार करता? माझ्याने होणार नाही, मी लायक नाही, माझं काही खरं नाही, हे वाक्य तुम्ही स्वतःलाच सांगत असतात. विचार म्हणजे बीज आहे. जसा विचार तसं आयुष्य. आजच्यापासून एक नियम करा, नकारात्मक वाक्य बंद. त्याऐवजी म्हणा मी प्रयत्न करतो, मी शिकतोय, मी हार मानत नाही. स्वामी समर्थांवर नाम घेतलं की मनात शक्ती निर्माण होतो. दुसरा टप्पा सातत्यपूर्ण प्रयत्न. नशीब बदलण्यासाठी जादू लागत नाही, सातत्य लागते. एक दिवस जिमला जाऊन शरीर बनत नाही, एक दिवस अभ्यास करून यश मिळत नाही, तसंच एक दिवस प्रार्थना करून जीवन बदलत नाही. दररोज थोडं थोडं करा, दररोज 1% सुधारणा करा. स्वामी समर्थ म्हणतात सातत्य हेच यशाचे रहस्य आहे. तिसरा टप्पा संयम. आजच्या काळात सगळ्यांना सगळं लगेच हवं असतं, पण बघतो निसर्गात प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. लावल्यानंतर बी लावल्यानंतर झाड लगेच फळ देत नाही. तसंच तुमच्या प्रयत्नांना योग्य वेळ आल्यावरच फळ देतात. जर तुम्ही मध्येच थांबलात तर फळाला कसं मिळणार? संकट म्हणजे शिक्षा नाही. लोक संकट आलं की म्हणतात देव माझ्या परीक्षा घेतोय का? संकट म्हणजे शिक्षा नाही, ती शिकवण आहे. ज्याने संकटातून धडा घेतला तो मजबूत बनतो, ज्याने तक्रार केली तो कमजोर राहतो. स्वामी समर्थांची कृपा त्याच्यावर असते तो संघर्षांतही शांत राहतो. तुलना करू नका. तुम्ही तुमची तुलना इतरांशी का करता? प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. इतरांची यश पाहून स्वतःला कमी समजू नका. तुमचा प्रवास तुमचाच आहे. विश्वास सर्वात मोठा शक्ती. विश्वास म्हणजे अंधश्रद्धा नाही, विश्वास म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. जेव्हा तुम्ही म्हणता स्वामी माझ्या सोबत आहे, तेव्हा मनात धैर्य निर्माण होतो आणि धैर्य असेल तर निर्माण योग्य होतात. रोजची साधी सवय. जर खरंच नशीब बदलायचं असेल तर आजच्यापासून ही 3 सवय लावा. सकाळी उठल्यावर 5 मिनिट नामस्मरण करा, दिवसात एक चांगलं काम करा, रात्री स्वतःचा आढावा. ही छोटी सवय मोठा बदल. स्वतःला माफ करा. कधी आपण भूतकाळच्या चुका मनात धरून ठेवतो, पण त्या
चुकांमुळे आपण पुढे जाऊ शकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, जे झालं ते विसरा, आता नव्याने सुरुवात करा. आजचा निर्णय. बघतो, नशीब बदलायचं असेल तर आज निर्णय घ्या. मी हार मानणार नाही. मी प्रयत्न थांबवणार नाही. मी स्वतःवर विश्वास ठेवणार. जेव्हा हा निर्णय मनापासून घेतला तेव्हाच बदल सुरू होतो. शेवटचा संदेश. तुमचं नशीब बदलायचं असेल, देव दिशा दाखवतो, पण चालायला तुम्हालाच आहे. जर तुम्ही आजच्यापासून विचार बदलेल, सवय बदलल्या आणि सातत्य ठेवलं, तर 6 महिन्यानंतर तुमचं आयुष्य ओळखूनही येणार नाही. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर हा संदेश मनाला भिडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा संदेश शेअर करा. तुमचं नशीब बदलण्याची सुरुवात आजच्यापासून करा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.